मित्रांनो, आता आपण मेन टॉपिक वरती पोहोचलेलो आहोत. मेन टॉपिक म्हणजेच काय, आता आपण बघत आहोत तर राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रकार, टाइप्स ऑफ नॅशनल इन्कम. टाइप्स ऑफ नॅशनल इन्कम यावरती प्रश्न 100% परीक्षा द्या. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन खोला, त्यामुळे तुम्हाला यावरती प्रत्येक वरती जो काही कॉन्टेंट मी तुम्हाला आतापर्यंत जरी शिकवलाय त्यावरती एक ना एक प्रश्न तुम्हाला दिसणार. हे जर तुम्ही पुस्तकात वाचाल 3-4 पानाचं दिलेलं आहे. आपण ते इथे किती फक्त हार्डली 5 ते 6 मिनिटांमध्ये आपण कव्हर केलं. म्हणजे कसं, एक तुम्ही डेव्हलप करत जावा की बाबा तुम्हाला काय वाचायचं आणि तुम्ही काय वाचल्यावर तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो, आणि तुम्ही जे वाचताय त्याच्यावरती जर तो प्रश्न आला असेल तर तुम्हाला बोललं ना की तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स येऊ शकतो की बाबा हा बाबा मी वाचले, मला प्रश्न येऊ शकतो. आता राष्ट्रीय उत्पन्न बघताना आपण काय बघतो आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, तर टाइप्स ऑफ नॅशनल इन्कम. ओके, आता आपण काय बघत आहोत, टाइप्स ऑफ नॅशनल इन्कम. बघा, खूप खतरनाक टॉपिक आहे. तुम्हाला परत पहिल्यांदाच बोललेलो, खूप खतरनाक टॉपिक आहे. टाइप ऑफ नॅशनल इन्कम. आता बघा, पहिला आहे जीडीपी, दुसरा आहे जीएनपी. पहिला आहे जीडीपी, दुसरा आहे एनडीपी, सॉरी जीएनपी नाही, दुसरा आहे एनडीपी, तिसरा आहे जीएनपी आणि चौथा आहे एनएनपी. ठीक आहे, आता मला सांगा, हे जे आहेत, आता जीडीपी म्हणजे काय, एनडीपी म्हणजे काय, जीएनपी म्हणजे काय आणि एनएनपी म्हणजे काय. बघा, मी तुम्हाला लिहून दाखवत, तुम्हाला सांगतो मी तोंडी. बघा, जीडीपी म्हणजे काय, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पन्न. जीडीपी म्हणजे काय, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. एनडीपी म्हणजे काय, तर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. एनडीपी म्हणजे काय, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. जीएनपी म्हणजे काय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आणि एनएनपी म्हणजे काय, तर नेट नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे, हे कळलं तुम्हाला याचे फुल फॉर्म. जीएनपी, एनडीपी, जीडीपी, एनडीपी, जीएनपी आणि एनएनपी. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आणि नेट नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे, एवढं कळलं. आता हे जे सगळे आहेत, बघा मित्रांनो, तुम्हाला मी एक इम्पॉर्टंट सांगतो. बघा, हे जे सगळे आहेत, हे काय आहे तो, तर हे फक्त राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे चार प्रकार आहेत. हे काय आहेत, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काय आहेत, 4 प्रकार आहेत. आणि हे 4 प्रकार कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात, हे 4 प्रकार कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात, तर त्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत. ठीक आहे, ते कोणते, तर आपण मगाशी बघितलं, उत्पादन, उत्पन्न आणि खर्च. तेच सेम, उत्पन्न आणि खर्च पद्धत. या 3 प्रकारे हे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजले जातात. आता हे फक्त काय, हे टाइप्स आहेत, पण त्याला कॅल्क्युलेट कशा प्रकारे करतात, तर उत्पादन, उत्पन्न आणि खर्च पद्धतीने करतात. ठीक आहे, एवढं तुम्हाला कळलं. टाइप्स ऑफ नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्नाचे 4 प्रकार आहेत. ते 4 प्रकार 3 प्रकारानुसार कॅल्क्युलेट करतात, ते म्हणजे उत्पादन, उत्पन्न आणि खर्च पद्धत. ओके, आता नेक्स्ट बघा, आपण काय बघत आहोत, पहिला काय होता आपला जीडीपी. लक्षात ठेवा, पहिला काय होता जीडीपी, तर इथेच पाठांतर करा. पहिला जीडीपी, दुसरा काय होता एनडीपी, तिसरा काय होता जीएनपी, चौथा काय होता एनएनपी. ठीक आहे, एवढी इथेच पाठ करून टाकायचं. डोक्याला झंझट नाही ठेवायची, नंतर करतो, आता करतो, परत करतो. ठीक आहे, पहिलं काय होतं आपलं जीडीपी. ओके, पहिलं काय होतं जीडीपी, गेलं वाटतं हा पेज. चला, पहिलं काय होतं जीडीपी. आता जीडीपी म्हणजे काय, सिंपल आहे. हे जर जीडीपी तुम्हाला कळलंय, जी म्हणजे काय, डी म्हणजे काय, पी म्हणजे काय, हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला पुढचे एनडीपी, एनएनपी, जीएनपी हे तुम्हाला सर्व कळणार. पण मेन काय आहे जीडीपी. याच्यावरती तुम्हाला मी 4-5 एकदम छोटे क्वेश्चन सुद्धा विचारेन, जे आले तर नाही आहेत, म्हणजे आलेले आहेत 1-2, म्हणजे खूप आलेले आहेत, 14-16 आलेले आहेत त्या पीवायक्यू मध्ये मला दिसलेले. ठीक आहे, तर XYZ काही असो. बघा, जीडीपी म्हणजे काय, सिंपल आहे. जी म्हणजे काय, ग्रॉस. डी म्हणजे काय, डोमेस्टिक. आणि पी म्हणजे काय, तर प्रोडक्ट. पी म्हणजे काय, प्रोडक्ट. जी म्हणजे ग्रॉस, डोमेस्टिक. आता ग्रॉस म्हणजे काय, ग्रॉस म्हणजे काय, तर ग्रॉस म्हणजे टोटल. ग्रॉस म्हणजे काय, टोटल. डोमेस्टिक म्हणजे काय, आपण मगाशी बघितलं, देशांतर्गत. डोमेस्टिक म्हणजे काय, तर देशांतर्गत. आणि प्रोडक्ट म्हणजे काय, तर बाबा जे काही प्रोडक्ट आहे, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मध्ये तुम्हाला आणखी एक तुम्हाला पॉईंट सांगतो. बघा, जीडीपीची व्याख्या ह्याच्यावरून अशी आहे की बघा, टोटल म्हणजे ग्रॉस. आता एका आर्थिक वर्षात
एका आर्थिक वर्षात. आता ते आर्थिक वर्ष कधीपासून असतं हे पण तुम्हाला नीट लक्षात ठेवलं पाहिजे. ते आर्थिक वर्ष कधीपासून असतं तर बाबा 1 एप्रिल टू 31 मार्च. 1 एप्रिल टू 31 मार्च. ठीक आहे. 1 एप्रिल टू 31 मार्च. 1 एप्रिल टू 31 मार्च. बघा, एका आर्थिक वर्षात, पॉईंट लक्षात ठेवा. आपले पॉईंट काय, पहिला पॉईंट आहे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत किंवा देशांतर्गत एका आर्थिक वर्षात जे काही वस्तू व सेवांचे उत्पादन होते त्या वस्तू व सेवांच्या उत्पादनाच्या अंतिम वस्तूची बेरीज म्हणजेच काय तर जीडीपी म्हणजे काय तर एका आर्थिक वर्षात देशांतर्गत होणाऱ्या वस्तू व सेवांच्या उत्पादनाची काय अंतिम मूल्य म्हणजेच काय तर जीडीपी. ठीक आहे. अंतिम मूल्य हे नीट लावायला लक्षात ठेवू नका. अंतिम मूल्य हे लावायचंच आहे. नाहीतर तुम्ही बोलाल, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो बघा किती मोठं हे होईल बघा प्रॉब्लेम. बघा, आता एक कार आहे. ठीक आहे. ही काय आहे, कार आहे. बघा, ही काय आहे, कार आहे. ठीक आहे. आता ह्या कारसाठी काय काय लागतं, कारसाठी टायर लागतात, त्याला बोनेट लागतं, त्याला इंजिन लागतं. ठीक आहे. त्याला हेडलाइट्स लागतात, त्याला स्टेअरिंग लागतं, सीट्स लागतात, सीट्स कव्हर्स लागतात. ठीक आहे. खाली मॅट लागते. मग एवढ्या सगळ्या ज्या काही इक्विपमेंट्स आहेत हे एक कंपनी तर करत नाही. ठीक आहे. किंवा ते एक कंपनी नसते किंवा सगळं असतं. टायर MRF कडून आणणार. ठीक आहे. मग त्याचा आतमध्ये जो LED असतो, ठीक आहे, तो LED असतो तो दुसरा आणणार. ठीक आहे. परत त्याला फॉगलाइट्स लागतात, बल्ब लागतात, ते दुसरीकडे आणणार, सिस्काचे वगैरे कुठून पण. ठीक आहे. म्हणजे असं. परत मॅकव्हील, त्याला व्हील कव्हर असतो. हे सगळं काय वेगवेगळ्या कंपनीतून आणणार. जर आता मला सांगा आपण टायर एकीकडून आणलाय. ठीक आहे. ठीक आहे. परत आता इथे काढून दाखवतो तुम्हाला, तोंडी होतं बघा. टायर एकीकडून आणलाय. ठीक आहे. परत त्याचं सीट कव्हर एकीकडून आणलंय. आता तुम्ही टायराचं वेगळं मूल्य लावणार, सीट कव्हरचं वेगळं मूल्य लावणार, इंजिनचं वेगळं मूल्य लावणार, स्टेअरिंगचं वेगळं मूल्य लावणार, स्टेअरिंग कव्हरचं वेगळं मूल्य लावणार. ठीक आहे. मग एवढं मूल्य लावून किती वाढेल तुम्हाला कळतंय का. त्यामुळे आपण काय इथे पकडले तर अंतिम वस्तूचे मूल्य म्हणजे ही कार ज्या काही सगळ्या इक्विपमेंट्स लागून जे काही अंतिम मूल्य होतंय की 1.5 लाख जे काय अंतिम मूल्य होतंय ते अंतिम मूल्यच पकडायचं. म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत जे काही वस्तू व सेवांच्या उत्पादनाची अंतिम मूल्याची बेरीज म्हणजेच काय तर जीडीपी. हे लक्षात ठेवा. ओके. जीडीपी काय आलं. आता जीडीपी कसं, आता पुढे बघूयात आपण. आपण बघूयात एनडीपी. ठीक आहे. दुसरं काय आहे एनडीपी. तुम्ही अभ्यास म्हणून बघाल ना ह्या गोष्टीकडे तुम्ही अभ्यास म्हणून बघाल तर तुम्हाला ते थोडं डिफिकल्ट जाईल. तुम्ही जसं खेळायला जसं जाताना तुम्ही आतुर असता की मला आज खेळायला जायचंय, शाळेतून आल्या किंवा कॉलेजवरतून आल्या तुम्ही पटकन बॅग वगैरे ठेवता, कपडे वगैरे काढता आणि लगेच जाता. त्या एन्जॉयमेंटने शिका. ठीक आहे. एन्जॉयमेंटने शिका म्हणजेच काय होईल की बाबा तुम्हाला पण शिकायला एक उत्सुकता होईल, तुम्हाला पण एक आतुरता होईल की बाबा हा मी शिकतोय. तुम्ही जर अभ्यास एकदम सिरियस मोडमध्ये राहाल ना की तुम्ही त्याच सिरियस मोडमध्ये जाल. तुम्ही कधी एन्जॉयमेंट म्हणून एकदम खुलून तुम्ही अभ्यास नाही करू शकत. ठीक आहे. खुलून अभ्यास करायचा, कोणाच्या डोक्याला प्रेशर नाही घ्यायचं, कोणाचंच नाही घ्यायचं प्रेशर. ठीक आहे. लग्न सगळ्यांची होणार आहेत, प्रेशर नाही घ्यायचं डोक्याला. ठीक आहे. तुम्ही कामाला लागला, पोस्ट लागला, 10 पोरी येतील. ठीक आहे. त्यामुळे प्रेशर नाही घ्यायचं. तू काय करते, मी काय करते, काय नाही. ठीक आहे. कामाला लागलं सगळं भेटणार, नोकरी आहे तो बाई छोकरी आहे. ठीक आहे. तर बघा एनडीपी म्हणजे काय तर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे. एनडीपी म्हणजे काय बघा, एनडीपी म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे. एनडीपी म्हणजे काय नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आता मी तुम्हाला सांगतो जिथे नेट येईल, एक ही बाब लक्षात ठेवा, जिथे नेट येईल तिकडे काय असणार डेप्रिसिएशन असणार. तिथे काय असणार डेप्रिसिएशन म्हणजेच काय तर मराठी लोक घसारा. डेप्रिसिएशन म्हणजे काय तर घसारा. नेट जर आलं तर काय येणार डेप्रिसिएशन म्हणजे काय तर घसारा. आता डोमेस्टिक माहिती, प्रोडक्ट माहिती, देशांतर्गत उत्पन्न.
ठीक आहे. डोमेस्टिक माहिती म्हणून तुम्हाला बोललो की जीडीपी या 3 शब्दांच्या जेव्हा तुम्हाला अर्थ समजेल तेव्हा पुढचं तुम्हाला सगळं समजेल. ठीक आहे. आता आपलं डोमेस्टिक पण झाले, प्रोडक्ट पण झाले जीडीपी मध्ये बघून. ठीक आहे. आता नेट बघतो आपण. नेट म्हणजे काय, तर नेट म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो बघा, ते डेप्रिसिएशन घसारा. तुम्ही बोला असेल डेप्रिसिएशन घसारा काय, कळलं नाही मला हे ते. ठीक आहे, चला काय नाही, आपण एक्झाम्पल घेऊया बघा. आता डेप्रिसिएशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी आज आज पकडा, चला मी आज एक गाडी घेतली. एक काय घेतली मी आज, काय घेतली, एक गाडी घेतली. ओके, चला गाडी घेतली. मी गाडी कितीला घेतली, 10 लाखाला घेतली. ठीक आहे. बघा मी आज गाडी घेतली 10 लाखाला. 10 लाखाला गाडी घेतल्यानंतर आफ्टर 5 years मी ती गाडी कितीला विकली, 5 lakhs ला. कितीला विकली मी, 5 lakhs ला. बघा आज मी एक गाडी घेतली. कधी घेतली, आज मी एक गाडी घेतली. ती गाडी मी कितीला घेतली, 10 लाखाला घेतली. आणि 10 लाखाला घेतल्यानंतर ती गाडी मी 5 वर्षानंतर ती गाडी मी काय, आफ्टर 5 years मी कितीला विकली, 5 लाखाला विकली. मग बघा मी जी गाडी 10 लाखाला घेतली, ठीक आहे, मी जी गाडी 10 लाखाला घेतली ती गाडी मी 5 वर्षानंतर 5 लाखाला विकली. ती गाडी मी 5 वर्षानंतर 5 लाखाला विकली. तर मला किती मूल्य भेटलं त्याचं, 5 लाखच भेटलं ना. का 5 लाख भेटलं, 5 लाख का भेटलं, का तर बाबा मी त्याचा यूज केलाय, 5 वर्ष मी त्याचा यूज केलाय. तर आपण बघितलं ना आफ्टर 5 years. नीट बघा, परत बघा, एक गाडी घेतली मी आज एक गाडी 10 लाखाला घेतली. ठीक आहे, आज एक गाडी मी 10 लाखाला घेतली आणि 5 वर्षानंतर ती गाडी मी 5 लाखाला विकली. तर ती 5 लाखाला विकली का, तर मी त्याचा वापर केलाय, ती जुनी झाली थोडी. ठीक आहे, मग काय झालं त्याचं, 5 लाखाला घेतली. मग हे जे 5 लाख आपण मायनस केले, ठीक आहे, 10 लाखाची गाडी 5 लाखाला विकली, 5 लाख जे मायनस केले दॅट इज कॉल्ड काय, डेप्रिसिएशन. दॅट इज कॉल्ड काय, घसारा. ठीक आहे, घसारा, डेप्रिसिएशन म्हणजेच काय, तर बाबा जो काही वजा केलेला म्हणजेच लॉसेस. तुम्हाला इथे कितीचा लॉस झाला, 5 लाखाचा लॉस झाला. ठीक आहे, म्हणजेच काय, लॉसेस म्हणजेच काय, डेप्रिसिएशन म्हणजेच काय, तर घसारा म्हणजेच काय, तर लॉसेस. म्हणजे यामुळे काय होतं, यामुळे आपल्याला आपण देशामध्ये किती लॉस मध्ये आहोत, आपला देश किती लॉस मध्ये आहे हे आपल्याला कळून येतं. ठीक आहे. मग आता मला सांगा, मी तुम्हाला आता एक क्वेश्चन करतो बघा. आता मला सांगा, आपण जीडीपी बघितलं, एनडीपी बघितलं. आता बघा, जीडीपी आणि एनडीपी मित्रांनो प्रश्न येतात, जीडीपी आणि एनडीपी विच इज द बेटर इंडिकेटर ऑफ नॅशनल इन्कम, so answer is NDP. which is the better indicator of national income, जीडीपी का एनडीपी, तुम्हाला मी दोन सांगतो, जीडीपी का एनडीपी, तर बाबा एनडीपी का, तर बिकॉज ऑफ आपल्याला एनडीपी मधून जे काही आपल्याला किती लॉसेस झाला आहे, म्हणजे देशाची आपल्याला खरी पिक्चर दिसते. कशामुळे, एनडीपी मुळे, जीडीपी मुळे. आता अजून एक प्रश्न बघा, विच इज द ग्रेटर, नॉट बेटर, विच इज द ग्रेटर इंडिकेटर ऑफ नॅशनल इन्कम, सो आन्सर इज जीडीपी, बिकॉज जीडीपी इज ऑलवेज लार्जेस्ट. ठीक आहे, जीडीपी हे कधी पण मोठंच असतं. मग जर तुम्हाला विचारलं तर बेटर, BETTER, बेटर इंडिकेटर ऑफ नॅशनल इन्कम, जीडीपी का एनडीपी, तर एनडीपी येणार. आणि ग्रेटर इंडिकेटर विचारलं फ्रॉम द जीडीपी अँड एनडीपी, तर काय येणार तुमचं, ग्रेटर जीडीपी. ठीक आहे, एवढी बाब लक्षात ठेवा. एनडीपी मुळे काय होतं, तर आपल्याला जेव्हा देशाची आर्थिक स्थिती कळते, किती लॉसेस आहेत, देश किती लॉस मध्ये आहे ते आपल्याला कळून येतं. ठीक आहे. आता युजेस ऑफ, आता हे एनडीपी झालं, हे कळलं तुम्हाला. आता युजेस काय आहेत, या एनडीपीचे युजेस काय आहेत. बघा मित्रांनो, 2 वेळा स्कॅम झाला माझ्यासोबत, रेकॉर्डिंगच चालू नव्हते आणि मी एकटाच बडबड होतो. सो बघा, आपण एनडीपी बघितलं. ठीक आहे, आता एनडीपीचं आपण काय बघत आहोत, युजेस कशाचे, एनडीपीचे. ओके, फर्स्ट युजेस काय मी ते लिहिणं दाखवतो, तुम्हाला तोंडे सांगतो. बघा फर्स्ट युजेस काय, तर लिहून दाखवतो. 3 युजेस आहेत त्याचे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड वन काय, एनडीपी इज अ टूल ऑफ पॉलिसी मेकिंग. एनडीपी इज अ टूल ऑफ पॉलिसी मेकिंग. सेकंड काय आहे टूल, तर टू मेजर द आर अँड डी म्हणजे काय, तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे, फर्स्ट युजेस काय, टू कॅल्क्युलेट लॉसेस ड्यू टू डेप्रिसिएशन. ठीक आहे, एनडीपीचे युजेस काय आहेत,
तर टू कॅल्क्युलेट लॉसेस ड्यू टू डेप्रिसिएशन, म्हणजे डेप्रिसिएशनने आपल्याला समजतं की बाबा लॉसेस किती झाले आहेत. ठीक आहे. सेकंड टूल काय आहे तर टू मेजर द रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं मेजरिंगसाठी. ठीक आहे. आणि अ टूल ऑफ पॉलिसी मेकिंग, हे आहेत एनडीपीचे 3 युजेस. ठीक आहे. आता आपण बघत आहोत एनडीपी, जीएनपी. आता आपण काय बघत आहोत जीएनपी. तर बघा मित्रांनो, आता आपण नेक्स्ट थर्ड वन इज म्हणजे काय जीएनपी. जीएनपी मगाशी जरा रेकॉर्डिंग चालू होतं पण ती व्हिडिओ तिकडे फ्रीज झालेली, तर त्यामुळे मला पुन्हा एकदा जीएनपी रेकॉर्ड करावं लागेल. ठीक आहे. मी जीएनपी पूर्ण सगळं इन डिटेल समजून सांगितलेलं, पण तरी सुद्धा ती म्हणजे फक्त ती फ्रीज झाली व्हिडिओ, इकडे फक्त ऑडिओ येत होता. ठीक आहे. तो काय नाही, कुछ नाही, अपन सिखाएंगे वापस से. ठीक है. काम ही है अपना वही. ठीक आहे. तर बघा जीएनपी. आता जीएनपी म्हणजे काय तर बघा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे. जीएनपी म्हणजेच काय तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. तर बघा मित्रांनो, जीएनपी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मी तुम्हाला मगाशीच बोललेलो की जीडीपी, जी, डी आणि पी या 3 शब्दांचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. जी म्हणजे ग्रॉस, डी म्हणजे डोमेस्टिक, पी म्हणजे प्रोडक्ट. आता मगाशी जी म्हणजे ग्रॉस तुम्हाला कळलं, ग्रॉस म्हणजे ग्रॉस फॉर टोटल, ऑल ओव्हर टोटल. पी फॉर प्रोडक्ट. ठीक आहे. एवढं कळलं. ग्रॉस प्रोडक्ट दोन टर्म कळलं तुम्हाला. तर नॅशनल. ठीक आहे. आता नॅशनल म्हणजे काय तर नॅशनल म्हणजे बघा तुम्हाला एक टर्म सांगतो, सिंपल आहे. नॅशनल म्हणजे काय तर इथे पण प्लस आणि इथे सुद्धा मायनस. आता प्लस का होणार तर परदेशात असणारी भारताची काय हो दूतावास कार्यालय. ओके. आता मायनस का होणार इथून मायनस तर भारतात असणारी परदेशाची दूतावास कार्यालय. ओके. या 2 टर्म लक्षात ठेवा. जीएनपी मध्ये मी तुम्हाला हे जर काल नाही, ठीक आहे चला कोई नाही, मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगेल, तुम्हाला नक्कीच कळेल. ठीक आहे. तर बघा जीएनपी म्हणजे काय तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, ग्रॉस फॉर टोटल, नॅशनल फॉर नॅशनल आणि प्रोडक्ट फॉर प्रोडक्ट. ठीक आहे. तर आता जीएनपी मध्ये काय होतं तर जीएनपी मध्ये परदेशात असणारी भारताची जे काही दूतावास कार्यालय आहेत ते ऍड करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल अमेरिकेमध्ये भारताचं एक दूतावास कार्यालय आहे. ठीक आहे. तर ते दूतावास कार्यालय आपल्या भारताच्या जीएनपी मध्ये ऍड होणार. आणि भारतात जी काही अमेरिकेची दूतावास कार्यालय आहेत ती वजा होणार. ती कोणाच्या जीएनपी मध्ये ऍड होणार तर अमेरिकेच्या जीएनपी मध्ये ऍड होणार. ओके. आता बघा काय तर बघा परदेशात असणारी भारताची दूतावास कार्यालय प्लस होणार आणि भारतात असणारी परदेशाची दूतावास कार्यालय हे काय होणार मायनस होणार. ठीक आहे. ओके. फॉर एक्झाम्पल बघा मी इथे घेतो जॅकलिन. ठीक आहे. जॅकलिन फर्नांडिस. ठीक आहे. कोणाला नाही माहिती, सगळ्यांना माहिती म्हणून तर ते एक्झाम्पल घेतलं मी. ठीक आहे. जॅकलिन आणि इथे जॅग्वार. ठीक आहे. जॅकलिन आणि इथे जॅग्वार. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो बघा इथे आपण दोन्हीकडे पण आता ठीक आहे चला कोई चलो हे बघा जॅकलिन. ठीक आहे. जॅकलिन आणि जॅग्वार. आता मला सांगा जॅकलिनचे इन्कम कशामध्ये ऍड होणार जीडीपी मध्ये होणार का जीएनपी मध्ये होणार आणि जॅग्वारचं जीडीपी मध्ये होणार का जीएनपी मध्ये होणार. जॅग्वारचं कसं होणार जीएनपी मध्ये का जीडीपी मध्ये होणार. बघा सिंपल आहे. म्हणजे एकदम सिंपल आहे. जॅकलिन फर्नांडिस. ठीक आहे. जॅकलिनचं जे काही इन्कम होते, जॅकलिन आपल्या आता भारतात आहे. ठीक आहे. मूळची कुठली ती श्रीलंकेची आहे ना जॅकलिन. आता जॅकलिनचं जे काही उत्पन्न होतंय ते आपल्या कशात ऍड होणार जीडीपी मध्ये ऍड होणार. जॅकलिनचं जे काही उत्पन्न आहे ते आपल्या कशात होणार जीडीपी मध्ये ऍड होणार. बट जीएनपी मध्ये ऍड होणार नाही. भारताच्या जीएनपी मध्ये ते ऍड होणार नाही. मग ते कोणाच्या जीएनपी मध्ये ऍड होणार तर ती आहे कुठली श्रीलंकेची आहे. तर ते श्रीलंकेच्या जीएनपी मध्ये ऍड होणार. काल तुम्हाला एक टर्म. आता बघा जॅकलिन आहे. ठीक आहे. जॅकलिन कुठली आहे श्रीलंकेची आहे. मग आता भारताचे जीडीपी आपल्या जीडीपीची व्याख्या काय देशांतर्गत होणारे उत्पन्न. म्हणजे हे देशांतर्गत जॅकलिन कुठे देशात आहे. ठीक आहे. देशांतर्गत उत्पन्न तिचं कशात ऍड होणार जीएनपी मध्ये. बट मी तुम्हाला सांगितलं जीएनपी मध्ये का नाही होणार इथे आपण बघितलं
भारतात असणारी परदेशाची दूतावास कार्यालय. म्हणजेच काय तर बाबा जॅकलिन ही काय आहे, श्रीलंकेची आहे, ती कुठे आहे, भारतात आहे, तर तिचं जीएनपी कुठे ऍड होणार, श्रीलंकेमध्ये ऍड होणार. ओके, नेक्स्ट बघूया. बघा आता जीडीपी, जॅग्वार कुठली आहे, आपल्या भारताची कंपनी आहे का, नाही. ठीक आहे, जॅग्वार कुठली कंपनी आहे, भारताची आहे का, नाही. मग हे जॅग्वार जीडीपी मध्ये ऍड होणार का, जॅग्वार जीडीपी मध्ये ऍड होणार का, नाही. जॅग्वार जीडीपी मध्ये ऍड होणार नाही. जॅग्वार जीडीपी मध्ये ऍड होणार नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, जॅग्वार जीडीपी मध्ये ऍड होणार नाही, कारण की हे भारतात नाही. जीडीपीची व्याख्याच आहे ना, देशांतर्गत, आपल्या देशाच्या अंतर्गत. ठीक आहे, म्हणजे जीडीपीची व्याख्या आहे. आता जीएनपी मध्ये ऍड होणार का आपल्या, तर जीएनपी मध्ये आपल्या ऍड होणार का, तर रतन टाटाजी जे काही तिकडे प्रॉफिट कमवत आहेत, ठीक आहे, रतन टाटाजी जे काही तिकडे प्रॉफिट कमवत आहेत ते सगळं कुठे ऍड होणार, जीएनपी मध्ये. आपली डेफिनेशन नाही, परदेशात असणारी भारताची दूतावास कार्यालय. ठीक आहे, परदेशात असणारी भारताची दूतावास कार्यालय. अमेरिकेमध्ये काय आहे, रतन टाटाजी आहे, रतन टाटाजी तिकडे प्रॉफिट कमवत नाही, ते आपल्याला काय जीएनपी मध्ये ऍड होतोय. हे दोन एक्झाम्पल बघा, तुम्हाला कळले असेल. आय होप सो की तुम्हाला कळले असेल नक्की. मी एकदम सिंपल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. ठीक आहे, जर तुम्हाला हे जर अवघड वाटत असेल तर ते अवघड कधी वाटणार, की बाबा एकतर तुमची इच्छा नसेल व्हिडिओ बघायची किंवा शिकायची किंवा या क्षेत्रात काही करायची, तर मी तुम्हाला सरळ सांगेल की बाबा तुम्ही म्हणजे लिटरली तुम्ही बघू नका व्हिडिओ. म्हणजे 1 2 3 4 जण बघतात, 1 जण बघतोय, 2 जण बघतोय, सॅटिस्फाय आहे मी खुश आहे का, तर बाबा माझं नॉलेज ऍटलीस्ट 4 जणांतरी पोहोचतंय. माझं काय बाबा असं नाही की बाबा मला 100 व्ह्यू पाहिजे, मला 200 व्ह्यू पाहिजे, मला 300 व्ह्यू पाहिजे, नको. मला 4 असले इनफ आहेत, पण ते 4 जेन्युइन आहेत ना, खूप आहे माझ्यासाठी ते. कारण की बघा कसं माहितीये काय, तर समोरच्याची इच्छाच नाही, जर समोरच्याची इच्छाच नाही तर करून का फायदा आहे ना. तुम्ही त्यासमोर किती डोकं आपडणार की बाबा तू कर 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 कर, घरचे सुद्धा किती आपडणार डोकं, अरे कर 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 कर. जर त्या पोराची समोरच्याच इच्छा नाही तर तो करून का फायदा नाही ते, बरोबर ना. फुकटचा मग तसं घरी सांगायचं मला नाही करायचं, तुझं पण टाइम वेस्ट नाही, घरच्यांचा पण टाइम वेस्ट जाणार नाही, घरचे पण तुझ्यावरती होप्स ठेवणार नाही. ठीक आहे, तर बघायचं ना, जेन्युइन लोकांनी बघा. मी म्हणत नाही की बाबा सगळ्यांनीच बघा, जेन्युइन लोकांनी बघा. मी पण आता स्टेटसला वगैरे ठेवतो, जेन्युइन लोकांनी बघा. उगाच उघडायचं म्हणून आपला मित्र आहे की बाबा चला ह्याला एक व्ह्यू देऊन टाकू, नको आम्हाला. ठीक आहे, आम्हाला नको ते काय, आम्हाला काय जेन्युइन बघा, जेन्युइन लोक असतील ना काय वाटत नाही. ठीक आहे, तर बघा आपण बघितलं ना जीएनपी मधला अजून एक टर्म तुम्हाला सांगतो. दिसतंय का व्यवस्थित, ओके चला. ओके, जीएनपी मधले अजून एक टर्म तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला सांगतो जीएनपी, एन फॉर नॅशनल. आता इथे काय येतं, नेट फॉरेन इन्कम, नेट फॉरेन इन्कम. आणि हे लक्षात ठेवायचं, नेट फॉरेन इन्कम इज ऑलवेज इन मायनस. नेट फॉरेन इन्कम हा कधी पण मायनस मध्येच असतो. नेट फॉरेन इन्कम हा कधी पण काय असतो, मायनस मध्येच असतो, मायनस मध्येच असतो. का 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 त्याचं पण रिझन आहे. का तर कारण की आपण जे काही कर्ज घेतो, नेट फॉरेन इन्कम हा मायनस मध्ये असतो. का, कारण की त्याचं रिझन आहे, कारण की आपण जे काही कर्ज घेतो, जे काही आपण कर्ज घेतो ते कर्ज कुठे ऍड होतं, जीएनपी मध्ये ऍड होतं. आपण बाहेरून जे काही कर्ज घेतो, आपण जे काही कर्ज घेतो ते कुठे ऍड होतं, जीएनपी मध्ये ऍड होतं. कर्ज कुठे ऍड होतं, जीएनपी मध्ये. म्हणून नेट फॉरेन इन्कम इज ऑलवेज इन मायनस. ठीक आहे, ही बाब लक्षात ठेवा, नेट फॉरेन इन्कम इज ऑलवेज इन मायनस. ठीक आहे, ओके. आता बघा, आता काय करायचं आपण, काही जीडीपी बद्दल, जीएनपी बद्दल काही तुम्हाला मी सांगतो एक्स्ट्रा. ठीक आहे, बघा मी तुम्हाला बोललो की कर्ज, ठीक आहे, मी तुम्हाला बोललो की कर्ज आपला जीएनपी हा ऑलवेज मायनस असतो. का, आपण कर्ज घेतो का मायनस असतो, का तर बघा आपण बाहेरून घेतो जास्त, आपण बाहेरून काय घेतो जास्त पण देतो कमी. ठीक आहे, घेतो जास्त आणि देतो कमी. घेतो काय, कर्ज घेतो जास्त, देतो कमी. ठीक आहे, म्हणून का आपला ऑलवेज का असतो, मायनस असतो. ओके, आता बघा मी तुम्हाला काय सांगतो की जीडीपी. आता एक मगाशी तुम्हाला विचारलं बघा, आता मला सांगा, विच इज द बेटर इंडिकेटर ऑफ नॅशनल इन्कम, विच इज द बेटर इंडिकेटर ऑफ नॅशनल इन्कम इन द फॉलोइंग एग्जाम्पल, विच इज द बेटर इंडिकेटर ऑफ नॅशनल इन्कम. ठीक आहे, जीएनपी का जीडीपी, कोणतं नॅशनल इन्कम सगळ्यात बेटर आहे, तर जीएनपी इज द बेटर, जीएनपी इज द बेटर. आणि जीडीपी विच इज द ग्रेटर लार्जेस्ट इंडिकेटर ऑफ नॅशनल इन्कम, सो दिस इज अ
दिस इज द ग्रेटर. ओके, कधी पण लक्षात ठेवायचा जीडीपी हा ग्रेटर असतो आणि जीएनपी हा बेटर आहे. फोर्थ नंबर काय आहे आपला एनएनपी. ठीक आहे, एनएनपी म्हणजेच काय तर नेट नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे, आता तुम्हाला मगापासून मी 3 टर्म सांगितल्या, जीडीपी, एनडीपी, जीएनपी. ठीक आहे, तर तुम्हाला आपण सेकंड टर्म मध्ये काय बघितलं एनडीपी नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे, नेटचा तुम्हाला काय आलं नेट फॉर आपण काय बघितलेलं लॉसेस म्हणजेच काय डेप्रिसिएशन मायनस करायचं. ठीक आहे, डेप्रिसिएशन घसारा नेट तुम्हाला काय आलं नॅशनल पण बघितलं, प्रोडक्ट पण बघितलं. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला पूर्ण शिकवून झालेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला हे आता एनएनपी कसं काढायचं तर जीडीपी मायनस डेप्रिसिएशन इज इक्वल टू काय एनएनपी. आणि तुम्हाला सांगतो जर पर कॅपिटा इन्कम काढायचं असेल, तर एनएनपी डिवायडेड बाय पॉप्युलेशन, एनएनपी डिवाइडेड बाय टोटल पॉप्युलेशन इज इक्वल टू पर कॅपिटा इन्कम पीसीआय. ठीक आहे, तर पर कॅपिटा इन्कम काढायचं असेल तर हा फॉर्म्युला एनएनपी इज डिवाइडेड बाय टोटल पॉप्युलेशन इज इक्वल टू पर कॅपिटा इन्कम. आणि जर एनएनपी काढायचं असेल तर जीडीपी आपण बघितला मायनस डेप्रिसिएशन बघितलं, निघालं तुमचं एनएनपी. ठीक आहे, यात काय वेगळं आहेच ना, जे आपण फर्स्ट 3 मध्ये बघितलेलं जीडीपी, एनडीपी, जीएनपी तेच वर्ड इथे बघा. नेट आलं, डेप्रिसिएशन आलं, नॅशनल आलं, जीडीपी आलं, प्रोडक्ट. ठीक आहे, कळलं तुम्हाला? एकदम सिंपल आहे. आता मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बघा. आपण आता काय बघितलं जीडीपी, एनडीपी, जीएनपी आणि एनएनपी. ओके, हा झाला तुमचा क्वेश्चन. ठीक आहे, हा झाला तुमचा क्वेश्चन. सो टेल मी इन द following indicators which is the better indicator of national income. In the following indicators which is the better indicator of national income. So better आलं तर काय येणार NNP. In the following indicators which is the better indicator. So better indicator is NNP. And this is काय तर better. This is better. आणि अजून एक प्रश्न. In the following indicators which is the greater किंवा which is the largest indicator of national income. So GDP is the काय largest. जीडीपी इज द काय तर लार्जेस्ट. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न बघितलं आता आपण. हे तुम्हाला 4 टॉपिक सांगितले काय जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी. ठीक आहे, सगळ्यात बेटर इंडिकेटर कोणता एनएनपी असतो, सगळ्यात ग्रेटर इंडिकेटर कोणता तर जीडीपी हा असतो. ठीक आहे, मित्रांनो तुम्ही जर पुस्तकात बघायला जाल तर खूप वास्ट मध्ये दिलेलं आहे, खूप वास्ट मध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही ह्या जर नोट्स तुम्ही प्रेफर कराल, म्हणजे मी ज्या नोट्स आहे बघा, ह्या नोट्स आहेत माझ्या, ह्या नोट्स आहेत. आम्ही एका पानावरती एक माझ्या 4 पानामध्ये जीडीपी संपलेलं, एवढेच 4 पानामध्ये 1, 2, 3 आणि 4 झालं, संपलं ना. म्हणजे कसा कॉन्टेंट तुम्हाला कधी कळेल हे बाबा, की तुम्हाला जेव्हा तुम्ही PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन जेव्हा तुम्ही अनालिसिस करता. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला मी एक सांगतो की ह्या एमपीएससी जर करताय तुम्ही, तर एमपीएससी मध्ये 50% अभ्यास तुमचा असाच होऊन जातो. कधी तर फक्त आणि फक्त जेव्हा तुमचा सिलेबस हा पार्ट असतो. तुम्हाला मित्रांनो सांगतो, तुमचा सिलेबस पार्ट असणं खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, तुमचा जर सिलेबस पार्ट आहे आणि प्लस तुमचे पीवायक्यूज हे पार्ट आहे, तुमचा सिलेबस आणि तुमचे पीवायक्यू हे दोन्ही जर तुमचे पार्ट आहेत, तर मित्रांनो तुमचा अभ्यास झाला 50% म्हणून समजायचं. ठीक आहे, 50% अभ्यास झाला म्हणून समजायचंच. ठीक आहे, कारण की पीवायक्यू जेव्हा तुम्ही पीवायक्यू वाचता तेव्हा तुम्हाला एक कळतं की बाबा हा चला, तुम्हाला काय कळत नाही पीवायक्यू वाचताय तरी, की बाबा काय मला कळत नाही, मी का वाचलं नाही, काय नाही. ठीक आहे, चला काय नाही, एकदा वाचा, 2दा वाचा, 3दा वाचा, जोपर्यंत तुमचं पाठ होत नाही, जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की बाबा हा ठीक आहे, चला हा प्रश्न असा आला. ठीक आहे, पीवायक्यू झाले तुमचे, सिलेबस तुमचा पहिला पार्ट पाहिजे. सॉरी, ठीक आहे, पीवायक्यू झालं. आता काय करायचं, तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक काढायचं. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक काढायचा, आपला व्हिडिओ लावायचा. ठीक आहे, आणि फर्स्ट जेव्हा तुम्ही काय करताय,
पहिल्यांदा तुमचं बुक रिडिंग झालंच पाहिजे. पहिल्यांदा तुमचं बुक रिडिंग हे झालंच पाहिजे, कारण की तुम्ही जेव्हा बुक रिडिंग करता तेव्हा तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू होतो, त्या टॉपिकचा एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू होतो की हा या टॉपिकमध्ये हे आहे. ठीक आहे, मग जेव्हा बुक रिडिंग करता तेव्हा आपला व्हिडिओ लावायचा, आपला लावायचा व्हिडिओ, कोणाचीही लावा, आपण असं बोलत नाही की आपलंच लावा. ठीक आहे, कोणाचाही व्हिडिओ लावायचा आणि व्हिडिओ लावल्यावरती बघायचं की बाबा हा मी हा टॉपिक वाचलाय, पीवायक्यू मध्ये हा प्रश्न आलेला, हा प्रश्न असा फ्रेम केलेला आहे. म्हणजेच सांगण्याचा मुद्दा काय, जेव्हा तुम्ही पीवायक्यू वाचता तेव्हा काय तुम्हाला एक बाबा समजते की बाबा हा राष्ट्रीय उत्पन्न आहे, मग यामध्ये हा जो क्वेश्चन आहे तो असा फ्रेम केलेला आयोगाने, हा जो क्वेश्चन आहे तो असा फ्रेम केलेला, म्हणजे क्वेश्चन आयोग कसं फ्रेम करतं हे तुम्हाला एक चांगल्यारीत्या कळून येतं. त्यामुळे बोल तुम्हाला पीवायक्यू. ठीक आहे, सिलेबस जर तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही काय अभ्यास करता मित्रांनो. ठीक आहे ना, म्हणून सिलेबस जेव्हा ह्या दोन गोष्टी तुमच्या होतात, ह्या दोन गोष्टी जेव्हा तुमचा झाला तर तुमचा समजायचं 50% अभ्यास हा तुमचा झालाच आहे. ठीक आहे, समजायचं काय तर बाबा तुमचा 50% अभ्यास हा झालाच आहे. ठीक आहे, आणि बाकीचं काय मग तुम्हाला ते रिडिंग करायचं, नोट्स काढायचं. ठीक आहे, पहिल्यांदा पूर्ण बुक रिडिंग करायची, सेकंड टाइम परत बुक वाचायला घ्यायची, परत बुकमध्ये अंडरलाईन करायची पेन्सिलने. ठीक आहे, थर्ड टाइम नोट्स काढायच्या, त्या पण नोट्स म्हणजे असं नाही की बाबा एक टॉपिक आहे तो अख्खा टॉपिक इथे लिहून काढला, नोट्स अशा नाही काढायच्या, एकदम स्मॉल शॉर्ट नोट काढायच्या. म्हणून मी तुम्हाला बोलतो जेव्हा तुम्ही पीवायक्यू वाचाल तेव्हा तुम्ही नोट्स काढू शकाल, का तर बाबा तुम्हाला माहिती आहे की बाबा प्रश्न ह्याच्यावरती या टॉपिकवरती आले. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे हे पीवायक्यू झाले. आता चला आपण पुढे आपल्या टॉपिक कडे बोलूया. राष्ट्रीय उत्पन्न. मी तुम्हाला काय तर राष्ट्रीय उत्पन्नाबाबत काही बेसिक गोष्टी सांगतो, म्हणजे ह्यावरती क्वेश्चन येतातच. म्हणजे तुम्ही बघा राष्ट्रीय उत्पन्नावरती ज्यावरती प्रश्न आलेत की शास्त्रीय पद्धतीने कोणी मोजमाप केली, ठीक आहे, अशास्त्रीय पद्धतीने कोणी मोजमाप केली, ठीक आहे, सायंटिफिक पद्धतीने कोणी मोजमाप केली, असे हे प्रश्न येतातच की बाबा दादाभाई नौरोजींनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं, मग ते दरडोई किती होतं 20 रुपये. ठीक आहे, दरडोई किती होतं, मग ते त्याचं नॅशनल इन्कम किती होतं, म्हणजे पर कॅपिटा किती होतं. ठीक आहे, असे प्रश्न येतात तुम्हाला. ठीक आहे, मग बघा असं आपण बघणार आहोत. ठीक आहे, सगळ्यांचं, आणि थोडं काही ट्रिक पण बघूयात आपण, थोडा एक ओव्हरव्ह्यू घेऊया आपण की बाबा त्याच्यावरती प्रश्न येतात. मी मुद्दामून तो टॉपिक लास्टला घेतला. मुद्दामून तो टॉपिक लास्टला का घेतला त्याचं कारण हेच की बाबा हा मेन टॉपिक होता आपला. ठीक आहे, हा तो पण मेन आहे, तो असं नाही की तो मेन नाहीये, बट कसं की बाबा लास्टला कसं जरा थोडं माइंड रिलॅक्स झालं, तुम्हाला पण वाटलं पाहिजे ना काहीतरी सोपं आहे. ठीक आहे, तर बघा आता बघा राष्ट्रीय उत्पन्न बघत असताना त्याचे राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्यक्ष कोण होते, राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्यक्ष कोण होते तर पी.सी. महालनोबिस. राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्यक्ष कोण होते, हे कोण होते तर अध्यक्ष, हे कोण होते पी.सी. महालनोबिस अध्यक्ष होते. आता अध्यक्ष झाले, आता सदस्य कोण होते तर व्ही.के. आर.व्ही. राव आणि डी.आर. गाडगीळ, धनंजय राव गाडगीळ, डी.आर. गाडगीळ. ठीक आहे, आता आपण काय बघितलं राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न बघताना आपण बघितलं राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्यक्ष कोण होते तर पी.सी. महालनोबिस होते. हे दोघं कोण होते सदस्य होते. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न बघत असताना आपण अध्यक्ष बघितलं पी.सी. महालनोबिस, सदस्य कोण डी.आर. गाडगीळ आणि व्ही.के. आर.व्ही. राव. ठीक आहे, व्ही.के. आर.व्ही. राव. आता मी तुम्हाला सांगतो पिकू. आता आपल्याला असा एक जोडालावामध्ये प्रश्न येतो बघा, तुम्हाला सांगतो मी की वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागच्या पैशात मोजमाप करता येते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होईल. काय कळलं तुम्हाला, बघा परत एकदा वाचतो. वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजमाप करता येते, ठीक आहे, ज्या मापाची पैशात मोजमाप करता येते त्याला समजा राष्ट्रीय उत्पन्न होतं. राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणतात तर पिगू साहेबांनी काय सांगितलेलं की बाबा वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागची पैशात मोजमाप करता त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. एवढं कोण पाठ करत बसेल, डायरेक्ट ट्रिक लावायची. काय पिगू आला तर पिगू कशाबद्दल बोलतो, उत्पन्नाबद्दल बोलतो. कशाबद्दल बोलतो, उत्पन्नाबद्दल बोलतो. कोणालाही सांगायचं अरे पिगू उत्पन्नाबद्दल बोलतो, अरे पिगू उत्पन्नाबद्दल बोलतो. ठीक आहे, एवढं नाही आपण वाचत बसायचं. आता पिगू काय करतो, उत्पन्नाबद्दल बोलतो. चला दुसरं काय आहे, दुसरं कोण आहेत तर फिशर. आता फिशर यांची वाक्य काय बघा, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या एकूण उत्पन्नापैकी जो भाग उपभोगासाठी वापरला जातो
त्यालाच काय म्हणतात, राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. परत एकदा वाचतो, तुम्हाला कळलं नाही तुम्ही मला परत एकदा. तर बघा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या एकूण उत्पन्नापैकी जो भाग उपभोगासाठी वापरला जातो त्यालाच काय म्हणतात, राष्ट्रीय उत्पन्न. एवढं कोण करत बसेल, सिंपल ना डायरेक्ट. फिशर काय म्हणतात, उपभोग घ्या. फिशर काय म्हणतात, उपभोग घ्या. फिशर म्हणजे कोण, असं जिम करा. फिशर म्हणजे काय, मासा पकडणारा फिशर. ठीक आहे, तर तो काय बोलतो, उपभोग घ्या, खावा, उपभोग घ्या. म्हणजेच काय, पिगू कोणा कशाबद्दल बोलतात. हा प्रश्न 2 वेळा मित्रांनो आलेला आहे का, हा प्रश्न PYQ आहे, ते दोन्ही पण PYQ आहेत. तुम्ही आत्ताही जाऊन बघा, कंबाईनला 2 वेळा प्रश्न ज्यावरती आले, जोड्या लावावरती आले. ठीक आहे, एका साईडला पिगू फिशर देतात. तुम्हाला सांगतो क्वेश्चन कसा आला. इथे पिगू दिले, इथे फिशर दिले, दादाभाई नौरोजी दिले. ठीक आहे, दादाभाई नौरोजींच्या बाजूला काय होतं, ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ. ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ. ठीक आहे, ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ. पिगू फिशर, ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ, दादाभाई नौरोजी. इथे उत्पन्न हे यांची व्याख्या दिलेली या दोघांची, आणि खाली सांगितलेलं जोड्याला. ठीक आहे, मग जेव्हा तुम्ही बोलता की आता पण तेच झालं, व्हिडिओ बघायला गेलो चालू आहे का नाही, तर व्हिडिओ एंड झालेली. ठीक आहे, काय माहिती काय प्रॉब्लेम असेल थोडासा टेक्निकल, तो काय नाही आपण बघूयात. बघा, पहिलं होतं विलियम पेटी. फॅक्च्युअल डाटा मित्रांनो लक्षात ठेवा, विलियम पेटी यांनी काय केलेलं, आयर्लंडचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं अशास्त्रीय पद्धतीने. कशा पद्धतीने, अशास्त्रीय पद्धतीने. आता दुसरे कोण आहेत, सायमन कुझनेट. सायमन कुझनेट यांनी काय, तर यांनी शास्त्रीय पद्धतीने मोजलेलं. यांनी कशा पद्धतीने मोजलेलं, शास्त्रीय पद्धतीने मोजलेलं. आणि कधीचं मोजलेलं यांनी, 1941चं. यांनी जेव्हा शास्त्रीय मोजलेलं तेव्हा त्यांना 1971ला काय भेटलेलं, तर नोबेल प्राइज. दिसतंय का वरच, यांना काय भेटलेलं, 1971चं नोबेल प्राइज. बघा मित्रांनो, तुम्हाला परत सांगतो, तेव्हा विलियम पेटी आयर्लंडचं त्यांनी मोजलेलं, तेव्हा अशास्त्रीय पद्धतीने मोजलेलं. सायमन कुझनेट यांनी शास्त्रीय पद्धतीने मोजलेलं 1941ला. 1971ला त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. मित्रांनो, हा सुद्धा PYQ आहे. तुम्हाला मला सांगितलं मी की तिकडे पिगू, इथे फिशर होते, दादाभाई नौरोजी होते, आणि एका साईडला होते सायमन कुझनेट. ठीक आहे, सायमन कुझनेटच्या यांच्या समोर होतं की 1971चं त्यांना काय भेटले, नोबेल पुरस्कार भेटले. ठीक आहे, आता येतो आपण दादाभाई नौरोजी. आता दादाभाई नौरोजी यांनी अशास्त्रीय पद्धतीने मोजलेलं, तेव्हा दरडोई उत्पन्न हे 20 रुपये होतं, आणि राष्ट्रीय उत्पन्न हे 340 कोटी होतं. 340 कोटी होतं. त्यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. त्यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ हा सिद्धांत मांडलेला. म्हणजेच काय, तर बाबा भारताची जी काही संपत्ती आहे ती ब्रिटनला कशा प्रकारे चाललेली आहे या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलेलं. ओके, बघा, दादाभाई नौरोजी यांनी अशास्त्रीय पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, तेव्हा त्यांना 340 कोटी काय, तर बाबा राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी मोजलं, आणि 20 रुपये काय, तर दरडोई उत्पन्न. नंतर त्यांनी काय केलं, तर पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ हा सिद्धांत मांडला, आणि त्या सिद्धांतामध्ये सांगितलं की बाबा भारताची जी काही संपत्ती आहे ती ब्रिटनला कशा प्रकारे चाललेली आहे. ओके, आता नेक्स्ट बघूयात. आता आपण बघत आहोत व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजेच काय, तर आर.व्ही. राव यांनी शास्त्रीय पद्धतीने मोजलेलं तेव्हा 78 रुपये दरडोई उत्पन्न होतं. तेव्हा काय होतं, 78 रुपये दरडोई उत्पन्न होतं. आणि या व्ही.के. आर.व्ही. राव यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असे म्हणले जाते. म्हणजे राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक कोण, तर तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे की व्ही.के. आर.व्ही. राव यांना. आणि फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स कोण, तर P.C.
महाल नोबिस, PC महाल नोबिस. ठीक आहे. आता हा झाला आपला फॅक्च्युअल डाटा मित्रांनो. बघा फॅक्च्युअल डाटा संपूर्ण तुम्हाला सांगितलेला आहे, हा पाठ करा. फॅक्च्युअल डाटा तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण की जर तुम्ही नाही केला फॅक्च्युअल डाटा पाठ तर तुम्हाला काहीच लक्षात राहणार नाही. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला बोलतो फॅक्च्युअल डाटा पाठ करा. बघा आपलं साधारणतः आपला राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक शिकून झालेला आहे. ठीक आहे. GDP, NDP, GNP, NNP 4 टॉपिक आपले उडवून टाकलेले आहेत. एकदम सिम्पल आणि सोफेस्टिक आणि एकदम बोलतात ना की एकदम मी एकदम शॉर्टली आणि जे काही परीक्षा दृष्टीने महत्वाचा कॉन्टेंट आहे तोच घेतलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला जर आणखी काय वाचायचं असेल तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचा इकॉनॉमिक्सचं, तुम्हाला त्यात सगळं भेटून जाईल. ठीक आहे. तर बघा आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या 4 मित्रांपर्यंत सुद्धा पाठवा, जेणेकरून त्यांचं सुद्धा भलं होईल. ठीक आहे. मी तुम्हाला असं बोलत नाही की सगळ्यांनाच पाठवा. ठीक आहे. काही स्टेटसला जरी ठेवला तरी कोण बघणार, ज्याला त्यामध्ये इंटरेस्ट आहे तो. ठीक आहे. आता मला सांगा एखादा सायन्स बॅकग्राऊंडवाला आहे. ठीक आहे. त्याला ह्याची काहीच गरज नाही, तो कशाला बघेल. पण जर एखादा जरूर करत असेल, तुम्हाला माहिती नसेल किंवा एखादा जरूर करत असेल तर त्याचा फायदा होईल. ठीक आहे. त्यामुळे बोलतो आपल्या 4 मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो 3 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. हा सर्वात लास्ट जो पार्ट असेल. ठीक आहे. आणि बघा मित्रांनो, जर आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो. आणि तुम्हाला मी अजून एकदा सांगतो की हा फॅक्च्युअल डाटा आहे, फॅक्च्युअल डाटा तुम्हाला पाठ करायचाच आहे. ठीक आहे. धन्यवाद.